मित्रांनो नमस्कार. मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी आता समोर येऊ लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी मुंबईतून अखेर झाली जाहीर. उद्धव ठाकरेंनी आपल्या निष्ठावान शिवसैनिकांना दिली अखेर लॉटरी. मुंबईमधून उद्धव ठाकरेंचे कोणकोणते उमेदवार उभे राहणार, नगरसेवक निवडणुकीला ठाकरेंनी नावासह यादीच केली प्रसिद्ध. मित्रांनो मुंबईमध्ये ठाकरेंचा सगळ्यात आधी सिक्सर. महत्वाची बाब बघूया, उद्धव ठाकरेंचे कोण आहेत मुंबईतील पहिले शिलेदार, नावांसह यादी आली अखेर समोर. मित्रांनो पहिलं नाव येतंय मुंबईतून वार्ड क्रमांक 1 मधून फोरम परमार, वार्ड क्रमांक 2 मधून धनश्री कोलगे, वार्ड क्रमांक 3 मधून रोशनी गायकवाड यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली असून वार्ड क्रमांक 5 मधून सुजाता पाटेकर यांना ठाकरेंनी तिकीट दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं नाव येतंय मुंबईतून वार्ड क्रमांक 16 मधून स्वाती बोरकर, वार्ड क्रमांक 25 मधून माधुरी बोहीर, वार्ड क्रमांक 26 मधून धर्मेंद्र काळे यांना ठाकरेंनी लॉटरी दिली लागली असून वार्ड क्रमांक 29 मध्ये शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक असणारे सचिन पाटील यांच्या गळ्यामध्ये नगरसेवक पदाची माळ ठाकरेंनी टाकल्याचं मुंबईतून पहिल्यांदाच येतंय समोर. त्यानंतर मित्रांनो पुढच्या नावांची यादी. वार्ड क्रमांक 40 मध्ये सुहास वाडकर यांचं नाव घोषित. तर वार्ड क्रमांक 49 मधून संगीता बाबर, संगीता सुतार यांचं नाव घोषित. वार्ड क्रमांक 54 मधून अंकित प्रभू, वार्ड क्रमांक 57 मध्ये रोहन शिंदे यांच्या नावाची ठाकरेंनी केली महत्वपूर्ण घोषणा. त्यानंतर वार्ड क्रमांक 59 मध्ये शैलेश फणसे यांच्या नावाची घोषणा. वार्ड क्रमांक 60 मधून मेघना विशाल काकडे, वार्ड क्रमांक 61 मधून शेजल सावंत यांना ठाकरेंनी दिलंय मुंबईतून तिकीट. पुढची नावाची यादी. वार्ड क्रमांक 62 जिशान चंगेज मुलतानी यांच्या नावाची घोषणा. वार्ड क्रमांक 63 मधून देवेंद्र आंबेडकर यांना ठाकरेंनी तिकीट दिलं असून वार्ड क्रमांक 64 मध्ये सबा हरुण खान आणि वार्ड क्रमांक 65 मध्ये प्रसाद आयरे यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी मुंबईतून केल्याचं सध्या समोर येत आहे. त्यानंतर पुढचं नाव येतंय मुंबईमधूनच वार्ड क्रमांक 87 मधून पूजा महाडेश्वर यांच्या नावांची घोषणा ठाकरेंनी केली असून वार्ड क्रमांक 89 मध्ये गीतेश राऊत यांना ठाकरेंनी तिकीट दिलं असून वार्ड क्रमांक 93 मध्ये रोहिणी कांबळे यांच्या नावाचा केलाय उच्चार ठाकरेंनी. त्यानंतर वार्ड क्रमांक 95 मध्ये हरीश शास्त्री, वार्ड क्रमांक 100 मध्ये साधना वरसकर यांना ठाकरेंनी तिकीट दिलं असून वार्ड क्रमांक 105 मध्ये अर्चना चौरे यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी मुंबईत केलेली आहे. त्यानंतर पुढचे कट्टर शिवसैनिक असणारे वार्ड क्रमांक 111 चे दीपक सावंत यांनाही ठाकरेंनी लॉटरी दिलेली आहे. त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव. वार्ड क्रमांक 117 मधून श्वेता पावसकर, वार्ड क्रमांक 118 मधून सुनीता जाधव यांच्या नावाची घोषणा. तर वार्ड क्रमांक 120 मधून कडवट निष्ठावान शिवसैनिक असणारे विश्वास शिंदे यांना ठाकरेंनी पहिल्यांदाच उमेदवारी जाहीर दिली असून वार्ड क्रमांक 123 मध्ये सुनील मोरे यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी मुंबईत केलेली आहे. त्यानंतर पुढचं नाव येते वार्ड क्रमांक 134 मधून सकीना बाणू, वार्ड क्रमांक 135 मधून समीक्षा सकरे, वार्ड क्रमांक 137 मधून महादेव आंबेकर यांचं नाव घोषित केले. त्यानंतर वार्ड क्रमांक 138 मध्ये अर्जुन शिंदे यांच्या नावाची उद्धव ठाकरेंनी मुंबईतून घोषणा करताच एकच जल्लोष मुंबईत सुरू झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यानंतर मित्रांनो बघूया पुढची यादी. वार्ड क्रमांक 141 मध्ये विठ्ठल लोकरे यांच्या नावाची घोषणा. तर वार्ड क्रमांक 142 मध्ये सुनंदा लोकरे यांना तिकीट. वार्ड क्रमांक 148 मध्ये प्रमोद शिंदे यांच्या नावाची घोषणा. तर वार्ड क्रमांक 150 मध्ये सुपर्दा फादरपेकर यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी मुंबईतून केली असून सुपर्दा फादरपेकर युवा सेनेच्या वरिष्ठ नेते आहेत. त्यानंतर पुढचं नाव मित्रांनो येते वार्ड क्रमांक 153 मधून मीनाक्षी पाटणकर यांच्या नावाची घोषणा. तर वार्ड क्रमांक 155 मध्ये स्नेहल शिवलकर या शिवसेनेच्या धरावीच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलंय. पुढचं नाव. वार्ड क्रमांक 153 मध्ये मीनाक्षी पाटणकर, वार्ड क्रमांक 155 मध्ये स्नेहल शिवकर यांच्या नावाची घोषणा. तर वार्ड क्रमांक 156 मध्ये संजना संतोष कासले यांच्या नावाची घोषणा. तर वार्ड क्रमांक 164 मधून कडवट शिवसैनिक साईनाथ कटके यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलंय. पुढचं नाव येते वार्ड क्रमांक 167 मधून सुवर्णा मोरे यांच्या नावाची घोषणा. तर वार्ड क्रमांक 168 मधून सुधीर खातू यांना तिकीट दिले ठाकरेंनी. वार्ड क्रमांक 206 मधून सचिन पडवळ यांच्या नावाची घोषणा. तर वार्ड क्रमांक 208 मध्ये रमाकांत रहाटे यांच्यावर ठाकरेंनी दिली आहे जबाबदारी मुंबई महापालिकेची.
त्यानंतर वार्ड क्रमांक 210 मध्ये सोनम जामसुदकर, वार्ड क्रमांक 213 मधून श्रद्धा सुर्वे, वार्ड क्रमांक 215 मधून किरण बालसराफ यांच्या नावावरती उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलेलं मुंबईतून समजते. त्यानंतर पुढचं नाव आहे ते वार्ड क्रमांक 215 मधून किरण बालसराफ, वार्ड क्रमांक 218 मध्ये गीता अहिरेकर आणि वार्ड क्रमांक 220 मधून संपदा मयेकर यांच्यावर ठाकरेंनी पहिल्यांदाच विश्वास दाखवलाय. वार्ड क्रमांक 222 मध्ये संपत ठाकूर यांच्या नावाची उद्धव ठाकरेंनी घोषणा केल्याचं मुंबईतून समजतंय. त्यानंतर वार्ड क्रमांक 225 मधून अजिंक्य धात्रक यांना ठाकरेंनी पसंती दिली असून वार्ड क्रमांक 227 मध्ये उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच रेहाना गफूर शेख या मुस्लिम बांधवांसाठी ठाकरेंनी आपली जागा राखीव ठेवली. मित्रांनो, या सगळ्या जागांवरती उद्धव ठाकरेंनी आपली कसोशी लावली असून या भागात उद्धव ठाकरेंच्या सगळे उमेदवार जिंकतील असा उद्धव ठाकरेंना पहिल्यांदा विश्वास आहे. त्यामुळे ही लढाई ठाकरेंनी अर्धी आताच जिंकल्याचं शिवसेनेच्या सूत्रांनी म्हटलंय. आपणास काय वाटतंय? मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंनी दिलेली यादी, ही यादी उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेत सत्ता खेचून आणीन का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. उद्धव ठाकरे मुंबईमध्ये जोरात.